अगदी ब्लॉक हॉल मध्ये काय किरण पाटील यांनी जागा दिली बघा. आज पहिल्या सामन्यातून एसट्यांच्या मागे उभं केलाय. प्रमोददादा भोईर यांचे सहकारी आहेत आणि त्यांना ठाऊक आहे शेलूमाता वाल या संघाचे सध्याच्या घडीला ते संघटक आहेत. इथे पुढे खेचलाय एका हातामध्ये जाईल किरण पाटीलची स्तुती करत होतो. फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले यष्टीरक्षक आहेत आणि चांगले संघनायक आहेत शेलूमाता वाल संघाचे. जगदीश म्हात्रे यांच्यासाठी आजचा दिवस पहिल्या सामन्यातून तरी खराब सुरू झालाय. लेट आले आणि अगदी लवकर बाद झाले. सरोलीपाडा आणि दिवस 50+, त्यानंतर 40+ असेल हॉटेल मराठा पंजाब वॉल आणि बालाराव स्पोर्ट ठाकूरपाडा. बघा मित्रांनो, जी टी शर्टची सर्कल आहे कंपल्सरी क्रॉस करा, तुम्हाला डायरेक्ट पेनल्टी आहे. जगदीश मात्रे नाराज आहेत. नक्कीच बॅटला चाटून चेंडू गेला होता. पहिला चेंडू जेव्हा डॉट केला तेव्हाच त्यांच्यावर दबाव थोडासा जाणवला होता. नक्कीच आमचे जयंतभाऊ पाटील असतील, छत्रपती गायकवाड हे गावठी ओली संघाची दोन एक आदर्श असे सिनियर खेळाडू. पहिल्यापासून अरविंदजी भोईर साहेबांच्या जोडीला हे आपण जोडी पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिल पाटील, गावदेवी अंजीर संघाचे करता धरता आणि एक सिनियर खेळाडू म्हणून ज्यांची भिवंडी सिनियर 40+ संघटनेमध्ये ओळख आहे, चांगलं व्यक्तिमत्व. बघूया हा चेंडू, बघूया अगदी चाललाय डीप फाईन लेग रिझन कडे. चेंडू हरवलाय का? नक्कीच तिथे 2 धावा येतील असं वाटलं होतं फलंदाजांनी की चेंडू सीमावर जातोय की काय. लेगबॅकच्या स्वरूपात 2 धावा येत, कशा येत. अरविंदजी भोईर साहेबांना धावा खूप महत्वाच्या आहेत. तिसऱ्या चेंडूवर 2 आलेत आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली संघाचा अकाउंट ओपन झालाय. आपली 7 वाजता आता पहिली मॅच चालू झाली, पहिली ओव्हर चालू आहे. आता इथून तुम्ही 4 घंटे मोजा. लवकर यायला गेला कदाचित एक मॅच गोवा मराठा पंजाब टाकू. आता तुम्ही नक्कीच प्रल्हाद नाईक हे देखील संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. दोन धावा लेगबाईज नंतर सरळ 2 चेंडू डॉट. इथे बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय. इनफिल्डच्या वरून चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग होते. नक्कीच अगदी मधुकर भोलेकर तिथे आहेत. बेबी स्पोर्ट हिताडे 40+ संघाचे संघटक. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद धावा बनले 4. नक्की जगदीश मात्रेनं भोपळा देखील फोडला नाही आणि याचा परिणाम की पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त आले 4. अरविंदजी भोईर साहेबांकडे सलामीला पर्याय भरपूर होते, मात्र जगदीश मात्रे यांच्यावरचा विश्वास आज कुठेतरी असफल ठरलाय. 1 ओव्हर 4 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी आले भारत पाटील. जय बजरंग कारुली या संघाचे संघनायक. 50+ मध्ये असे खेळाडू आहेत ना की कोणाला पहिलं ओव्हर द्यायचं, कोणाला सलामीला पाठवायचा विचार आहे. प्रदीप दादा नक्कीच चांगले खेळाडू आहेत. नक्कीच 8 बॉलर आहेत, मात्र फलंदाज कमी आहेत. नक्कीच काल 2 सामने हातातून निसटले. दिवसभर दिवाच्या असो क्रिकेट आहे. बघा अजून सदैव मात्र अरविंदजी भोईर देखील सलामीला येऊ शकतात. सीतारामजी गुल्ली आहेत, दिलीप जाधव आहेत, मनोज भाऊ टावरे आहेत. हे असे फलंदाजी ती सलामीला येऊन फलंदाजी करतायत नेहमी आपल्या वैयक्तिक संघाकडून. बघूया दावण केली. जय बजरंग गोरसई नाम ही काफी आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये
या संघाच्या नावाचा डंका 7 समुद्र पार गेलेला आहे. पहिल्या विकेट दयानंद केनेजी भारत पाटीलने घेतली आहे आणि धक्का नंबर 2 नक्कीच नाना भाऊ जाम खुश आहेत. नाना भाऊ अगदी गंगामाता गोंदवली संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख सध्याच्या घडीला ज्या संघामधून कोणाला 40+ ला संधी नाही, मात्र 50+ ची चांगली संकल्पना आणि त्या खेळाडूला इथे संधी मिळालेली आहे. जे 10 संघ मालक आहेत त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया, कारण की प्रत्येक संघामध्ये आता वयवर्ष 50च्या खेळाडूंना जास्त वाव दिला जात नाहीये, म्हणून ही चांगली संकल्पना आहे. क्या बात आहे, सोने पे सुहागा. हा नेम आला तर मग अजून टाईट होईल. चांगला फटका आपण पाहतोय. सदा म्हात्रे यांचा शॉट एक्स्ट्रा कव्हरला नाना पाटील चेंडूला उचललाय. फक्त एक सिंगल धाव, 1 ओव्हर 2 चेंडू मध्ये 2 बाद. धावा बनलेत 5. शरदजी भोईर नाही, एक पाय आहे नाना भाऊ. एक पाय होता अर्धा पाऊन आहे. हा, तुम्ही मजाक मस्ती नका करू, आम्ही देखील इथून पाहतोय. एक पाय होता अनिल दादाचा, आम्ही बघितला इथून. नक्की शरदजी भोईर साहेब संघटनेचे माजी पहिले अध्यक्ष यांनी BPL 2025 साठी 40+ आणि 50+ कॅटेगरी मधून मालिकावीर म्हणून सायकल 2 स्पॉन्सर केलेत, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. अतिशय चांगला स्टेट फटका आपण पाहतोय. चेंडूला अडवलाय प्रल्हाद नाईक ना. गुड फिल्डिंग. फलंदाज दिलीप जाधव. कधी कधी असं होतं जैन भाऊ, एखाद्या संघामध्ये जर चांगले सर्व खेळाडू असले ना, फलंदाज गोलंदाज, तर थोडासा मिस्टेक होते, जरा चेंजेस. म्हणजे कोणाला उतरायचं कोणाला ठेवायचं या गडबडीमध्ये कधी टीम सामना आपल्या हातातून निघून जातो कळत नाही. हा देखील चांगला फटका आहे. लॉफ्टेड शॉट, चांगली फिल्डिंग. नाना पाटील मिळेल फक्त एक सिंगल. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि धावा बनलेत 9, गरीबात झाले 3, चेंडू टाकून झालेत 11. सरवलीपाडा बालाजी स्फोट बघा, दिवसभर दिवाचे संघ मालक इथे पोचलेत. प्रदीपदादा म्हात्रे आणि इंडी म्हात्रे इथे उपस्थित आहेत. अगदी पहिल्या चेंडूपासून क्या बात है, सदा म्हात्रे का क्लास मॅजिक बॉक्स में खींच के मारा है. सदा म्हात्रेने पहिल्या दिवसामध्ये देखील षटकार ठोकला होता आणि आज देखील षटकार ठोकला आहे. वेलकम कैलास भाई, दिवसभर दिवांग 40+ संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज. वेलकम. सदा म्हात्रेची बॅट अजून बोलते, उत्तर देत आहेत. बाहेरून चर्चा आहे की सदा मात्र थंड झालेत, मात्र त्यांनी फलंदाजीतून उत्तर दिलेले आहेत. नक्कीच कालवार प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे.
शेर शेर होत आहे, वाघ आलाय वाघ. नक्कीच अगदी सदाभाऊ म्हात्रे एका जबरदस्त खेळाडू आहेत. सनी स्पोर्ट या संघाकडून खेळताना देखील आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये या खेळाडूची चर्चा आहे आणि नाव लौकिक आहे. सदाभाऊने 2 चेंडूमध्ये 7 हा षटकार ठोकून धावसंख्येला आकार दिलाय. धावा बनले 15 2 ओव्हरमध्ये. नक्की जिथून पुढे अजून 20 ते 25 आल्या तर एक चांगली टोटल असेल. फलंदाज आहेत अजूनही, बघूया. गोलंदाज मधुकार वेलेकर, चांगला चेंडू दिलीप जाधव यांच्यासाठी. आणि कधी कधी जैनभाऊ असे होतोय संघामध्ये चांगले खेळाडू सर्व असले ना की खेळाडू देखील दुहेरी मनस्थितीमध्ये खेळपट्टू खेळत असतोय, दबाव घेतोय. बघूया इथे चांगला फटका आपण पाहतोय. भारत पाटील चेंडूला घेतात, लॉंग ऑफ रिझनला होतोय. क्रिकेटमधली सर्वात सुरक्षित जागा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ रिझनमध्ये खूप कमी वेळा फलंदाज झलबाद होण्याचे अगदी कमी चान्सेस असतात. हा फटका पुन्हा डाऊन साईडला खेळत होता. बघूया सदा म्हात्रे यांच्या बॅटला चेंडू लागले की शरीराचा वेध घेतलाय. नक्कीच पंचांनी लेगबॅटचा इशारा केलाय. धावसंख्या 17 झालेली आहे. 14 चेंडू आणि 17 धावा. 14 चेंडूमध्ये 17. चार वाजून 36 मिनिटांनी आज सामना सुरू केला आहे. हा चेंडू आलाय वाईट. क्या बात आहे. आज म्हात्रे सरांनी जी उडी मारली ना वाईटची ही बरोबर दिशा आहे. मी 2 दिवस त्यांना बोललो होतो, आज ते त्यांच्या रोलावर आलेत. आज बरोबर मानकुळीच्या दिशेने उडी घेत आहेत. 3 दिवस पहिले भाटल्याच्या दिशेने उडी घेत होते. नक्कीच हा बदलाव आहे. नक्कीच चुका या माणसाला सुधारण्यासाठी होतात आणि मनुष्य प्राणी असा आहे एकमेव धर्तीवर की तो चुका सुधारू शकतो. धावसंख्या 20. चांगली टोटल आहे. हॅलो हॅलो कासवाच्या गतीनं काय होईना धावा आल्यात. बघूया हा चेंडू स्लॉगशिपच्या अंदाजानं गॅप मधून. क्या बात आहे. दिलीप जाधव यांचा क्लास पाहायला मिळतोय. चौकार. 24 झाल्यात. बघता बघता 24 वर गाडी आलेली आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे. अरविंदजी भोईर पाहतात. 24 तर झाल्यात. अजून 7 मध्ये 15 आल्या तर एक समांतरक धावसंख्या असेल. नक्कीच सीतारामजी गुलवी देखील एक सिनियर खेळाडू आहेत. खूप दुरून आहेत. एजिस्पोर्ट निंबवली आणि दयानंदजी केने गोरसी हे 2 खेळाडू मला वाटतं खूप ना. त्यानंतर दिलीप जाधव लोणाड हे लांबचे खेळाडू आहेत अरविंदजी भोईर यांच्या संघामधून. हा चेंडू कव्हर पॉइंट रिझन मध्ये केले. बघूया दुसरीसाठी धावतायत. दिलीप जाधव डेंजर रेंजला आहेत मात्र सेफ असतील सुरेश गरज सर इथे अगदी पाणी घेऊन जा. 3 ओव्हरमध्ये धावा बनले 26. क्या बात आहे. बघा 11 मिनिटं 3 ओव्हर. क्या बात आहे. ही स्टायमरची कमाल आहे. आमचे ज्ञानेश्वर नंदुरबार पाटील असतील. नक्कीच इथे तिसरा पंच अजूनही उपलब्ध नाहीये सर. स्कोर 24 होते आणि अजून नक्कीच विलास पाटील सर जोडले. सदैव तुमच्यासाठी खास खुश खबर आहे. 3 चौकार 3 षटकार ठोकले तर नक्कीच त्यांच्यावरून तुम्हाला योग्य ते सायंकाळचं बक्षीस आहे. विलास पाटील जयली कामतगार संघाचे सिनियर खेळाडू.
संदेश वकारे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 3 ओव्हर 26 शेवटचा आणि अंतिम चौथ्यावर प्रमोद भोईर आलेत. हा षटकार आलाय. मी असू द्या, चला नाना भाऊ या, षटकार आलाय. बालाजी स्पोर्ट सरळीपणा आणि दिवसभर ढिला बघा, फक्त 5 चेंडू बाकी आहे दादा. आपण टॉस साठी उपस्थित राहा. टॉस का बॉस आरके बिल्डर अँड डेव्हलपर. हे 50+ क्रिकेट आहे. सर्व 11च्या 11 आगरी 11 स्टार खेळाडू, कुठल्याही खेळाडूमध्ये कुठलाच कमीपणा नाही. सर्व संघाचे दिग्गज खेळाडू आहेत. आपण जशी पूर्वी बघा भिवंडी ओपन मधून आगरी 11 टीम पाहत होतो, तशी आपली 50+ टीम आहेत. सर्वच्या सर्व मजबूत टीम आणि सर्वांना अगदी चांगली निमावली ठाऊक आहे क्रिकेटची, कारण की भरपूर क्रिकेट ते खेळले आहेत. चला चला यस, सर्व 50+ खेळाडूंना चांगली डिमांड आहे आणि एक्सेप्ट केलाय. अरविंदजी भोईर साहेबांच्या संघाने देखील हा पॅनलचा एक्सेप्ट केलाय, कारण की जम्बो नक्की सिमरशीच्या आतमध्ये गेले होते. असं चला षटकार आलाय, मात्र धावा नक्कीच आम्ही 2 पेनल्टी घोषित करतोय. यानंतर त्या 2 धावा आम्ही ऍड करू. जेव्हा फलंदाजीला जो संघ येईल बेबी स्पॉट इतारे, तेव्हा 2 धावा त्यांच्या स्कोअरमध्ये आम्ही प्लस करू. धावसंख्या 7 धावांनी झाली होती 32. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रमोद भोईरवर हल्ला चढवलाय सदा मात्रेना. हा चेंडू स्लोवर 1 आपण पाहिलाय. देऊ आम्ही नंतर तुम्हाला ऍड करू. बघा यानंतर बालाजी स्पोर्ट सरळीपणा, दिवस दिवा 50+, त्यानंतर 40+ कॅटेगरी हॉटेल मनोरा पंजाब आणि बालाजी स्पोर्ट ठाकूरपाडा, त्यानंतर गावदेवी भादर आणि शिंदे स्पोर्ट आम्ही सर्व संघ वेळेवर या. आपण एक षटकार मारला, त्यानंतर एक बॉल घेतलाय. इथे 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी सदा मात्र धावतात
आणि पोचले देखील. धावसंख्या 34 झालेली आहे. 3 चेंडू अजून बाकी आहेत. सदा मात्रे यांचा विचार आहे की 3 मध्ये 1 तरी मला मारायचा आहे आणि त्यासाठी ते वेट करतायत. चला बालाजी स्पोर्ट सरोली बारा टीम आणि दिवा स्पोर्ट दिवा हॉटेल मराठा पंजाब वॉल आणि स्वर्गीय बाळाराम स्पोर्ट ठाकूर बारा कमी गतीने चेंडू टाकलाय. 1 तुम्हारी 1 हमारी. षटकार डॉट 2 डॉट. दोन चेंडू राहिले. 34 धावा बनले. त्यामधून 2 पेनल्टी. हा चेंडू फ्लिक केलाय. बघूया चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग मात्र थ्रो काहीसा उशिराने आला. धावा मिळतील 2. उमेश पाटील तिथे आहेत. वेताल कोपर संघाचे खेळाडू 36 झाली आहेत. बघूया 36च्या पुढे या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. सदा म्हात्रेंच्या बॅटमधून की प्रमोद भोई डॉट विकेट. फुलटॉस एका टप्प्यानं चेंडू सीमापार चौकार. नक्कीच आता धावसंख्येला आला आकार. धावा म्हणलं बरोबर 10च्या सरासरीनं 40. मात्र 2 धावा आम्ही ऍड करू नंतर त्यांच्या 40च राहतील. तुम्हाला बेबी स्पोर्ट इतर आम्ही 2 धावा प्लस करू. बघा इथे बालाजी स्पोर्ट सरोली बारा टीम उशिराने रिपोर्टिंग करते. दिवा स्पोर्ट दिवा इथे पोहोचलेले आहे. अगदी वेळेच्या आधी प्रदीप म्हात्रे इथे पहिल्या चेंडूपासून उपस्थित आहेत. सगळे दिवस हा ते बालाजी अरे संजय आज हजेरी लावली. पेनल्टी लागेल. त्यात करायची गरज नाही. या तुम्हाला Thank you very much. The voice of Mankoli Bhivandi, Kaliram Kenny. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. भरपूर चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून देखील झालं आहे. नक्कीच या स्पर्धेचा हा सलगचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी चालू आहे. बेबी स्पोर्ट इताडे विपक्ष स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली या 2 टीममध्ये मॅच आपण पाहतोय. पहिली इनिंग आपण पाहिली ज्या ठिकाणी अपोटीबान 41 धावांचं लक्ष बेबी स्पोर्ट इताडे टीम समोर उभा केला गेलाय. काय कमालीचं षटक राहिलं शेवटचं प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून. असं नक्कीच म्हणता येणार नाहीये कारण त्या षटकामध्ये आल्या होत्या 14 धावा. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीमचे कॅप्टन. चला आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
सुनील म्हात्रे सर, सुरेश गरज सर, भाऊ पाटील सर हे पंच आपण पाहतोय. 2 मॅची कमी झाल्या त्या. पुढची मॅच पुढचा सगळं तुमचं सगळं वल आणि पण नाही खेळणार. हो बालाजी पण बोलवा तुमची ना. यादव तुम्ही या. वेलकम संतोष झिदारे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तुम्ही या करा ना त्यांच्यावर. चला. हा? हो लगीनवाले. बालाजी स्पोर्ट्स रवली पाडा टीमचे कॅप्टन, चला आपण टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार दिव्या स्पोर्ट दिव्या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला लवकरात लवकर आपण देखील या. हे नेमकं तुम्हाला या. हा स्टंप सगळ्यात पाठवावं लागेल आता कारण हा, रोड बोला नाही भाऊ.
मराठा पंजाबनं बालाजीवाला बालाराम कोट पण केलंच नाही. आपली मॅच आहे भाजवडची, या लवकर. नाही केलं ते बाद झाले वाटतं. आता लगेच आहे. 1 मिनिट. काय झालं त्याला? बोला. ज्ञानेश्वर माते. काय झालं माहिती का तिथं नाही भेटणार इकडं मागे. मॅचचा काय अर्थच नाही राहिला. कोणी जिंकलं मला काय विशेष नाही. एक मॅच रद्द झाली. त्याच्यानंतर सरवलीवाला 50+ वाल्यांची होती, ते 50+ वाले सरवलीवाले 80वाले इथं बसणार. ती एक मॅच रद्द झाली. एवढा लवकर 2 मॅची रद्द झाल्या. आता 3री मॅच तुमचीच आहे. बाजूला आणि सिनियर आमने 40+ची. जेवढा लवकर येता येईल तेवढा लवकर या. याही केला माहिती आहे कारविल्याने स्वतःला नाच केले. 20 दिवशी लागला अरे कमिटीला फोन करून नाच केले. ही गोष्ट इथं तुम्हाला कोणी कारविल्याला काही होणार म्हणजे सगळ्यांना नाही दिलं यस थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बोलूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 41 धावांचं लक्ष्य बीपी स्पोर्ट इदाडे टीम समोर आहे. टीम स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवलीच्या बाजूने पहिली इनिंग आपण जी पाहिली, ज्या ठिकाणी 40 धावा बनवल्या गेल्या. तर 41 धावांचं लक्ष्य आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. उमेश विथ मधुकर, फ्रंट लाईन षटक. बॉल अंकुशच्या हातामध्ये आपण पाहतोय. सुनील म्हात्रे सरांचा अधिकृत इशारा. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हवा तसे संपर्क नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मनोज टावरे बॉल उचलत आहेत. सिंगल कंप्लीट. पहिली धाव बीबी स्पोर्ट इदाडे टीमसाठी आपण पाहतोय. अकाउंट ओपन झालंय उमेशच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवर सिंगल पाहायला मिळाली आहे. आपण या मॅचचा विचार केला ना तर स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीमसाठी ही मॅच जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. कारण एक जिंकलेत एक हारलंय आणि सोबतच बीबी स्पोर्ट इदाडे टीमचा विचार केला तर 2 मॅचेस जिंकल्यात त्यांनी. अर्थातच भरपूर चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालाय बीबी स्पोर्ट इदाडे टीमच्या बाजूने. आणि या मॅचचा विचार केला तर या मॅचमध्ये देखील फक्त 40 धावांवर रोखलं गेलंय. 41चं लक्ष्य असताना सुरुवात झाली त्या ठिकाणावरनं 2 सिंगल पाहायला मिळालेत. या वेळेस दांडी 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 गुल त्रिफलाची पहिली विकेट. फलंदाज बाद. दोन सिंगल आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळाली आहे. फलंदाज उमेशला मैदान सोडावं लागलंय. त्रिफला उडवला होता त्या ठिकाणी. अतिशय सुरेख चेंडू अंकुशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू. पहिली विकेट मिळाली अंकुशला आणि सोबतच टीम स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली. नवीन फलंदाज सिन्याट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण प्रल्हाद नाईकला पाहतोय. हा देखील एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. सातत्याने भरपूर चांगलं क्रिकेट आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळत आलाय. परंतु आज या लीग मॅचेसमध्ये पाहूया कशा प्रकारचे योगदान आपल्या टीमला देईल. कारण या ठिकाणावरनं भागीदारी पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे.
41 धावा विजयासाठी असताना मात्र या ठिकाणावरनं पहिली विकेट जी आहे ती अगदी स्वस्तात बाद झाली आहे. उमेशची महत्वाची विकेट आणि त्यानंतर माइंड व्हाईट कॅप प्रल्हाद नाईक इन ॲट 3 नंबर. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. सदा मात्रेच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार, मिळतील 4 धावा, चौकार. क्षेत्ररक्षकांची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु ती साथ मिळत नाहीये. कारण प्रल्हाद नाईक 2 बॉल खेळला आणि दोन्ही बॉलवर जीवनदान मिळाले त्याला. आणि हे कदाचित टीम स्वर्गीय केशवभैर प्रतिष्ठान टीमला महाग पडेल. या वेळेस नाहीये, याच परतावं लागेल. तिसऱ्या बॉलवर देखील झेल, बॅक टू बॅक सलग तिसरी बेल, 2 झेल ड्रॉप आणि त्यानंतर तिसरी पकडली गेली आहे. फलंदाज बाद प्रल्हाद नाईक. यानी करला टाकतो पण ना एक बोल घेतला पण आणते होता हे बॉल लागतात उद्या. यस, पहिला षटक आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट आणि धावा खर्च झाल्या 8. षटक क्रमांक 2. बॉलिंग ट्रॅकवर दिलीप जाधव. यस, पेनल्टीच्या 2 धावा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी प्लस केल्या जात आहेत. अर्थातच धावा मात्र आता 10 झाल्यात. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात पहिला बॉलवर फलंदाज मधुकर भल्लेकरच्या बॅट मधून 2 धावा आल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दिलीप जाधव द मॅन फ्रॉम लोनाड एक चांगला गोलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑपड्रावीचा प्रयत्न, संपर्क आवत असा नाही आहे. सदा मात्र अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे आणि आवश्यकता देखील आहे, कारण विजयासाठी धावा ज्या टोकायच्या आहेत त्या 41 चे लक्ष लक्षात घेऊन या ठिकाणावरनं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे.
बिपी स्पोर्ट इताडे टीमच्या बाजूने. अर्थातच बिपी इताडे म्हटला की भगवान पाटील साहेबांचा हा संघ. SCO इताडे, साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. दिलीप जाधव पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बल्याचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. एक चांगला बॉल दिलीप जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दिलीप जाधवकडे व्हेरिएशन आहे, विविधता सातत्याने आपण पाहत आलोय. कारण तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेगासोबत वेग नियंत्रण, व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. मनोज टावरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल सोबत धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. 10 धावफलकावर झाल्या आहेत 15 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दिलीप जाधव षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. या बॉलर्स देखील वेगवान चेंडू, परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 गाढवला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त एक चौकार आपण पाहिलाय. सदा मात्रे यांच्या माध्यमातून जो कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला होता. तर त्या व्यतिरिक्त सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. फटका तर हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात. 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 18 धावा. 41 लक्ष असताना मात्र आतापर्यंत अगदी कट टू कट मॅच पाहायला मिळते. दिलीप जाधव षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. या बॉलर्स बॅटची मोठी गडा. मिस टाइम फटका. पॉइंट रिझन मध्ये बॉल पर्यंत पोहोचल्यात टीम ओनर अरविंद भोईर. त्या ठिकाणी आपण पाहतोय मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकांची रनआउटची विकेट आहे आणि सोबतच षटक कंप्लीट झालंय. यस 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावा धावफलकावर आहेत 19. रनआउटची विकेट शेवटच्या बॉलवर आली आहे त्या ठिकाणी. 41 लक्ष असताना मात्र आतापर्यंत 2 षटकामध्ये 19 आल्यात. अर्थातच अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये डबल 22 धावांची आवश्यकता आहे. भाऊ
ते मॅचला काय म्हटलं टाइमपास आहे ना. षटक क्रमांक 3 ची सुरुवात पहिल्या बॉलवर त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. वन 21 धावा झाल्या आहेत. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर श्याम. षटकातील पुढचा बॉल या वेळेस बाटची गडा. यस, दुसरा प्रयत्नात अतिशय सुरेख झेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून विकेटचं बदन. फलंदाज बाद मधुकर. आहे ना मध्ये रद्दूत ना असा. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये नेट 6 नंबर 6व्या क्रमांकावरती आपण संजयला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल देखील भरपूर चांगला होता, परंतु यष्टीरक्षकाला बीट केलाय बॉल नाही. लॉंग स्टॉप रिझन कडे बॉल पाहता पाहता निघून गेला सीमारेषा पार. लेग बायच्या स्वरूपात हा चौकार. 4 धावा. रूपात आल्यात. धावा येणं महत्वाचं आहे. चारने धावफलक पुढे सरकलाय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अगदी महत्वाच्या 4 धावा त्या ठिकाणी बीबी स्पोर्ट इथाडे टीमला येत आहेत. श्याम पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिलात. पहिल्या टप्प्यावर बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. चांगला फटका. अगदी महत्वपूर्ण 4 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी प्लस होत आहेत आणि 4ने धावफलक पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या 2 चौकारांच्या मदतीने सामन्याचं समीकरण जे आहे ते बीबी स्पोर्ट इताडे टीमसाठी थोडं सोपं होत असताना आपण पाहतोय, कारण लेग बाईकच्या स्वरूपात एक चौकार आणि त्यानंतर मात्र संजयच्या बाटमधून एक चौकार आलाय. अगदी महत्वाच्या 8 धावा या ठिकाणी प्लस झाल्यात. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने अगदी हलक्या हाताने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक दिलीप जाधव बॉल पर्यंत पोहोचतात, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. प्रमोद भोईर बॅक टू द डगआउट.
नक्कीच एकही बॉल न खेळता प्रमोद भोईरला मात्र मैदान सोडावं लागलंय. रनआउटची विकेट पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये गेलाय. षटकातील पुढचा बॉल श्याम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉल मध्ये डबल 1 11 धावांची आवश्यकता. अर्थातच हा बॉल जो आहे तो अति महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी, कारण या ठिकाणावरून आपल्याला या बॉल नंतर समजेल की शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती उरतील. षटकातील शेवटचा बॉल श्याम पुन्हा एकदा. या बलेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. गली रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अरविंद भोईर बॉल उचलतात. फेकी झाली आहे मात्र ओव्हर थ्रो आपण पाहतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 32. 32 धावा झाल्या आहेत. अर्थातच आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी बीपी स्पोर्ट इताडे टीमला 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच 41 41 धावांचे लक्ष्य आणि ते लक्ष्य कंप्लीट करत असताना मात्र सामना येऊन ठेपला शेवटच्या ओव्हर पर्यंत. ज्या ठिकाणी 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. यस तर 6 बॉल 9 हे इक्वेशन आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आता मात्र टीमच्या कॅप्टनने शेवटच्या षटकाची जबाबदारी जगदीश म्हात्रेच्या खांद्यावरती दिली आहे. पाहूया जगदीश म्हात्रे या 9 धावा रोखेल का की त्या उलट या 9 धावा काढल्या जातील. काय दडलंय या शेवटच्या 6 बॉल मध्ये. अंतिम षटक. चला वेल कमी खर्च करा. शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑब्रावीचा फटका. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत दयाखेने पोहोचल्या. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक पेक्षा अधिक काही एक नाही. षटकातील पुढचा बॉल. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे त्या ठिकाणी. नक्कीच प्रयत्न जे आहेत ना ते अधिक करावे लागतील या ठिकाणी दोन्ही टीम्सला, कारण 5 बॉल मध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे.
या भलेसा बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर होता जगदीश मात्रेच्या माध्यमातून. खराब चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. यस, व्हाईट बॉल अर्थातच एक धाव त्या ठिकाणी प्लस होईल आणि सोबतच 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील आलाय गोलंदाज जगदीश मात्रेसाठी. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस नो बॉलचा इशारा. काय घडतं हे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव देखील पळून काढली आहे. अर्थातच 1+1 अगदी मोफतच्या धावा त्या ठिकाणी बहाल करतो जगदीश मात्रे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर झाल्या आहेत 36 धावा आणि आता मात्र समीकरण जे आहे ते भरपूर सोपं झालंय टीम बीपी स्पोर्ट इताडेसाठी. रन बॉल इक्वेशन, 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आणि सोबतच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट बॉल. या भलेसा बॉल बीट केलाय फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. फ्री हिट बॉल वर मात्र कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. जगदीश मात्रे गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी धावा आवश्यक आहेत 5. या भलेसा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दया खेने बॉल पर्यंत पोहोचल्यात. फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. तीन चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच, अगदी रंगतमयी सामना तुम्हाला पाहायला मिळतो या ठिकाणावर ना. 3 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी चेसिंग कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता. ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून यस वाडा कॅच, रेले कॅच. अतिशय सुरेख झेल पाहायला मिळाली आहे. अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट मिळते त्या ठिकाणी. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली टीमला फलंदाज बाद. अरे आवड आहे ना चेक करा. व्हाईट बॉल, नो बॉल. अर्थातच सुरुवात जी आहे त्या सुरुवातीला जगदीश मात्रेने धावा बहाल केल्या होत्या अवांतरच्या स्वरूपात. मात्र त्यानंतर काय कमालीचे कमबॅक करत असताना जगदीश मात्रेला आपण पाहतोय. कारण सामना येऊन टेपलाय. शेवटच्या 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा आवश्यक आहेत 4. वाडा मॅच. जगदीश मात्रे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. या बलेसा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने सदा मात्रे बॉल पर्यंत पोहोचला. 1 धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळाला आणि या 2 धावांच्या मदतीने सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावा आवश्यक आहेत 2 आणि या चेंडू शेवटचा बाकी आहे. वाडा मॅच. अगदी रंगतमय सामना आपण या ठिकाणावर पाहतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या बाजूने झाली आहे. परंतु शेवटच्या बॉल नंतर समजेल आपल्याला की यश कोणाच्या पदरात पडेल. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांची मन जिंकण्याचं काम या दोन्ही टीम्सने केलंय. शेवटचा बॉल, 2 धावांची आवश्यकता. या बॉलर्स देखील फटका तर चांगला आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट.
एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. पंच आपण या ठिकाणी. खेळाडू कक्षातले खेळाडू तिथे जाऊन बघतील हा निर्णय आहे का. आम्ही येऊ का सगळं बघायला. माणसाने निर्णय कमिटी मेंबर नंदू पाटील आमच्या सोबत आहेत आणि त्यांनी डिसिजन दिलाय आमच्यापर्यंत की या मॅच साठी तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नव्हती, तर आउटफील्ड अंपायर्स त्यांनी जो डिसिजन दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो ज्याने आपल्या टीमला अतिशय दमदार सुरुवात करून दिली. 2 विकेट्स ज्याने घेतल्या
अगदी महत्वाच्या 2 विकेट सोबतच सुरुवात चांगली करून दिली. नाव आहे अंकुश. अंकुश आपण म्हणतो तुम्हाला या. चला आपण सामनावीर पारितोषिक देऊया. अंकुश पाटील उर्फ जम्बो, इंडी मात्रे आणि विनोदाचा मात्रे दे आपले शुभ असतात आणि मार्गदर्शनाचे पारितोषिक प्रतिभा आपणही हातभार लावा. चला जम्बो स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली टीम, दिलीप जाधव स्टार 11 लोणार संघाचे संघनायक दिलीप जाधव सर या आपण अरुणजी भोईर यांची जी संपर्क साधा लगेच. दिलीप जाधव अभिनंदन जम्बो. अभिनंदन, क्या बात है, मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. बघा मित्रांनो, या स्पर्धेच्या 3ऱ्या रजनीमधून प्लेयर ऑफ दी नाईट 50+ चे खेळाडू आले होते. आपले मधुकर वेलेकर बिबी स्पोर्ट इतारे संघाचे 50+ आणि नांदेडचा 40+. तर मधुकर वेलेकर यांची प्लेयर ऑफ दी नाईट चे जी पारितोषिक आहे रवींद्र तेरेसाहेब आलेले तिचं वितरण होतंय. नक्कीच 3ऱ्या रजनीमधून हे उत्कृष्ट 50+ चे खेळाडू ठरले होते. मधुकर वेलेकर बीबी स्पोर्ट इताडे. नक्कीच रवींद्र तेरेसर यांच्या माध्यमातून ही शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केलंय. अभिनंदन. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बघा 50+ स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान होली संघाचा सामना आज होणार आहे. तरी सर्व खेळाडूंनी अरविंदजी भोईर यांच्याशी संलग्न राहायचं. कोणी कुठे जाऊ नका. सामना होणार आहे त्यांचा. अर्ध्या तासामध्ये त्यांचा सामना सुरू होईल. ओली टीम चे खेळाडू आपण कुठेही जाऊ नका.